आजच्या लेक्चरमध्ये आपण गायनोएशियम त्यानंतर फिमेल गॅमेट्स ॲक्च्युली कसे फॉर्म होतात ते आपण डिस्कस करणार आहे. चला, गायनोएशियमलाच आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट ए फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ऑर वी कॅन से दॅट रिप्रोडक्टिव्ह व्हरला आपण त्याला कन्सिडर करणार. याला दुसरं नाव काय आहे, याला आपण पिस्टिल असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. आणि जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स असतात याच्यामध्ये असलेले त्यांना आपण कार्पेल असं म्हणायचं. आता ह्या कार्पेलमध्ये ॲक्च्युली दिस कार्पेल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. याच्यामध्ये 3 पार्ट्स आपल्याला कोणते पाहायला भेटतील, यामध्ये आहेत पहा. दिस इज स्टिग्मा. ह्या स्टिग्माचं फंक्शन आपल्याला माहीत पाहिजे. स्टिग्मा काय करतो, इट हेल्प्स टू पोलन ग्रेन जर्मिनेशन. त्यानंतर इट हेल्प्स टू रिसीव्ह द पोलन ग्रेन, याला टाकायचं. नंतर सेकंड पार्ट आपल्याला पाहायला भेटणार, त्याला आपण स्टाईल असं कन्सिडर करतो. आता ह्या स्टाईलचं फंक्शन काय, इट हेल्प्स टू रेज द स्टिग्मा फॉर रिसिविंग पोलन ग्रेन. त्यानंतर स्टाईल ॲक्च्युली पोलन ट्यूब मायग्रेशनसाठी ॲक्च्युली हेल्प कराल, लक्षात ठेवायचं. आणि थर्ड जो आपल्याला पार्ट पाहायला भेटणार त्याला आपण कन्सिडर करतो ओव्हरी. आणि ह्या ओव्हरीच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं. ओव्ह्युल्स प्रेझेंट असतील, लक्षात ठेवायचं, ओव्ह्युल्स. ओके. आता ह्या ओव्हेलची संख्या काय असू शकते, सिंगल पण असू शकते आणि मेनी पण आपल्याला पाहायला भेटणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आता हे जे कार्पेल असतात ना, हे आपल्याला कसे पाहायला भेटणार, काही प्लांट्समध्ये हे मेनी आपल्याला पाहायला भेटतील आणि हे फ्री असतात, लक्षात ठेवायचं. मेनी अँड फ्री म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिले, सपोज का प्लांटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, मेनी काय येतं, सपोज आपण 3 कन्सिडर केले, 3 काय प्रेझेंट आहे यामध्ये, कार्पेल्स प्रेझेंट आहे. ऑल दीज कार्पेल्स आर फ्री फ्रॉम ईच अदर, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यामुळं आपण या स्ट्रक्चरला काय कन्सिडर करणार, इट इज कन्सिडर्ड ॲज ॲपोकार्पस. ॲपोकार्पस असं कन्सिडर करणार, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जर फ्यूज असतील, फ्यूज म्हणजे समटाईम आपल्याला कसं पाहायला भेटतील पहा, हे जे कार्पेल असतात हे एकमेकांमध्ये फ्यूज होतात आणि ह्या साईडला आपल्याला असे स्टिग्मा पाहायला भेटेल. ओके. आणि एकमेकांमध्ये फ्यूज झाल्यानंतर हे जे स्ट्रक्चर तयार होणार आहे, या स्ट्रक्चरला आपण काय कन्सिडर करणार, याला आपण सिन कार्पस असं कन्सिडर करतो, लक्षात ठेवायचं. सिन कार्पस. इफ द फ्लावर हॅव्हिंग many carpels and they are free from each other, then it is considered as apocarpus. When they are fused together, then this condition is called as syncarpus. ओके. आणि ह्या ओव्हलची संख्या पण 1 पण असू शकते किंवा मेनी पण आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके. इफ द ओव्हल इज अ सिंगल जर ओव्हल जर प्रेझेंट असेल तर त्याला युनि ओव्हलेट असं कन्सिडर केलं जातं. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला कोणकोणते पाहायला भेटतील पहा. सपोज मँगो आहे किंवा व्हीट आपल्याला पाहायला भेटणार, किंवा पॅडी किंवा राईसमध्ये सिंगल ओव्हल प्रेझेंट आहे ओव्हरीच्या आतमध्ये, किंवा मेनी असू शकतात, एकापेक्षा जास्त पण असू शकतात, मग त्याला मल्टी ओव्हुलेट असं म्हणणार. मल्टी ओव्हुलेटचे एक्झाम्पल आपला लेडीज फिंगर असेल किंवा टोमॅटो आपल्याला पाहायला भेटणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता याच्यामध्ये असणारा जो त्याला आपण मेगास्पोरॅन्जिया असं कन्सिडर करतो तो पार्ट आपण डिस्कस करणार आहे, तो म्हणजे काय, ओव्हल. चलो आता आपण डिस्कस करूया ॲनाट्रोपस ओव्हलचं स्ट्रक्चर. आता ह्या ओव्हललाच आपण मेगास्पोरॅन्जिया असं कन्सिडर करणार, हे लक्षात ठेवायचं. ओके. विच हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. ओके. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मेगास्पोरोजेनेसिस. बरोबर. ओव्हल्स कशासाठी हेल्प करतील, मेगास्पोर फॉर्मेशनसाठी, मग त्याला मेगास्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. ओके. आता हा जो ॲनाट्रोपस ओव्हल आहे, इट इज मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हल्स विच इज फाउंड इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये फ्लावर प्रिंट आहे, अशा प्लांटमध्ये आपल्याला मोस्ट कॉमन टाईपचा
ओव्हल्स जे पाहायला भेटतात ते ॲनाट्रॉपस टाईपचे असतात. ओके, आता ॲनाट्रॉपस ओव्हल म्हणजे काय, का यांच्यामध्ये मायक्रोपाईल जे असतात हे डाऊनवर्डली डायरेक्टेड असतात, डाऊनवर्डली डायरेक्टेड, आणि दे आर ॲडजसंट टू द फ्युनिकल. फ्युनिकल इज नथिंग बट ए ओव्हल स्टॉक, त्याला आपण ओव्हल स्टॉक असं म्हणणार. ओके, आता ही जी ओपनिंग आहे अपेक्सला प्रेझेंट असते, दिस इज ओव्हल, दिस इज ओपनिंग ऑफ ओव्हल, त्याला आपण मायक्रोपाईल असं म्हणणार. हा डाऊनवर्डली डायरेक्टेड लक्षात ठेवायचं, आणि याच्या जवळ प्रेझेंट आहे, फ्युनिकलच्या जवळ प्रेझेंट आहे. फ्युनिकल इज नथिंग बट ए ओव्हल स्टॉक, हे लक्षात ठेवायचं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ॲनाट्रॉपस ओव्हल. ओके, चला आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते स्ट्रक्चर्स पाहायला भेटतील पहा. पहिला जो स्ट्रक्चर आहे तो काय आहे ॲक्च्युली फ्युनिकल. फ्युनिकललाच आपण काय म्हटलं आहे पहा, फ्युनिकल इज नथिंग बट ए ओव्हल स्टॉक. हा जो स्मॉल ओव्हल स्टॉक आहे, कशाचा आहे हा ओव्हल स्टॉक, ओव्हलचा आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, इट हेल्प्स टू कनेक्ट द प्लासेंटा, या लक्षात ठेवायचं. इट हेल्प्स टू कनेक्ट द प्लासेंटा, लक्षात ठेवायचं. प्लासेंटा इज नथिंग बट ए आपण म्हणू त्याला न्यूट्रिटिव्ह टिश्यू, कारण की ज्यावेळेस ओव्हलची डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस प्लासेंटा काय करणार, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार ह्या ओव्हलला. कशा थ्रू न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार, फ्युनिकल थ्रू, हे लक्षात ठेवायचं. ओके, चला दुसरं जे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो हायलम. दिस इज हायलम. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, हायलम. फ्युनिकल ॲक्च्युली अटॅचमेंटसाठी हेल्प करेल आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी पण हेल्प करणार फ्रॉम प्लासेंटा थ्रू द ओव्हल. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, हायलम. हायलम इज नथिंग बट पॉइंट ऑफ अटॅचमेंट, पॉइंट ऑफ अटॅचमेंट. हा जो फ्युनिकल आहे, ज्या रिजनला ॲक्च्युली ओव्हलच्या बॉडीशी काय होईल, अटॅच होईल, त्या पॉईंटला आपण कन्सिडर करतो हायलम, हे लक्षात ठेवायचं. दिस इज ॲक्च्युली ए हायलम. नेक्स्ट जे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं याच्यामध्ये ते म्हणजे काय, का ह्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं, दिस इज व्हॉट नथिंग बट द बॉडी ऑफ ओव्हल. ओके, या बॉडीमध्ये आपल्याला काय माहिती आहे, एक ओपनिंग प्रेझेंट असते, त्या ओपनिंगला आपण मायक्रोपाईल असं म्हणणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, इट इज ॲन ओपनिंग ॲट अपेक्स. ह्या ॲक्च्युली काय आहे, अपेक्स आहे ओव्हलचा, आणि या ठिकाणी ओपनिंग प्रेझेंट आहे, त्याला आपण मायक्रोपाईल असं कन्सिडर करणार. फोर्थ पॉईंट आपल्याला पाहायला भेटतो पहा, चला जा. आता मायक्रोपाईलच्या ऑपोजिट साईडला आपल्याला काय पाहायला भेटणार, सपोज दिस इज अपेक्स, मग हा काय येईल, हा बेस येईल, लक्षात ठेवायचं. मग हा जो बेस आहे का मायक्रोपाईलच्या डायरेक्टली अपोजिट साईडला प्रेझेंट आहे, त्याला आपण चला जा असं कन्सिडर करणार, हे लक्षात ठेवायचं. इट इज नथिंग बट ए बेस विच इज प्रेझेंट एक्झॅक्टली अपोजिट टू द मायक्रोपाईल, हे लक्षात ठेवायचं. पाचवा जो आपल्याला याच्यामध्ये स्ट्रक्चर पाहायला भेटतं ते म्हणजे कोणतं आहे, इंटिग्युमेंट्स. दीज आर नथिंग बट द इंटिग्युमेंट्स. ओके, इंटिग्युमेंट्स. इंटिग्युमेंट्स म्हणजे काय असतात, प्रोटेक्टिव्ह कवरिंग. हे काय येतं, प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे. मग याच्यामध्ये दोन इंटिग्युमेंट असतील पहा, आतल्या साईडला जे प्रेझेंट आहे ते झालं इनर इंटिग्युमेंट, बाहेरच्या साईडला जे प्रेझेंट आहे त्याला आपण आउटर इंटिग्युमेंट असं म्हणायचं. दीज आर नथिंग बट प्रोटेक्टिव्ह कवरिंग. सहावा पॉईंट आपल्याला पाहायला भेटतो पहा याच्यामध्ये, का ह्या बॉडीमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, एक सेंट्रल बल्क प्रेझेंट असतं. सेंट्रल बल्क आहे किंवा सेंट्रल पोझिशन आहे का त्याच्यामध्ये पॅरेंकायमेटस आपल्याला टिश्यूज पाहायला भेटतील, आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण न्यूसिलस असं कन्सिडर करणार. नेक्स्ट पॉईंट आहे न्यूसिलस. न्यूसिलस इज नथिंग बट सेंट्रल बल्क ऑफ ओव्हल विच इज मेड अप ऑफ डिप्लॉइड पॅरेंकायमेटस सेल्स. याच्यामध्ये प्रेझेंट असतील, कशा असतील, डिप्लॉइड पॅरेंकायमेटस सेल्स. ओके, आता याच्यामध्ये सातवा जो आपल्याला पॉईंट पाहायला भेटतो, बिफोर दॅट हे लक्षात घ्या का ह्या न्यूसिलसला अजून एक नाव आहे. ह्या न्यूसिलसला मग काय म्हटलं तर मेगास्पोरेंजिया प्रॉपर असं कन्सिडर करणार. काय म्हणणार आपण त्याला, मेगास्पोरेंजिया प्रॉपर. आणि ह्या न्यूसिलसच्या आतमध्येच ॲक्च्युली काय होती, एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होणार. काय डेव्हलप होतं लक्षात ठेवायचं,
एम्ब्रियो सॅक डेव्हलप होणार. आणि ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये ॲक्च्युली काय प्रेझेंट असेल, एक सेल प्रेझेंट असती आणि त्या एक सेलचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियो डेव्हलप होणार आणि अल्टिमेटली सीड वगैरे फॉर्मेशन त्यामध्ये पाहायला भेटतं. आणि हे जे एम्ब्रियो सॅक आहे, ह्या एम्ब्रियो सॅकलाच आपण फिमेल गॅमेटोफाईट असं म्हणणार. फिमेल गॅमेटोफाईट म्हणजे याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतील, फिमेल गॅमेट्स तयार, त्याला आपण ओव्हा किंवा एग असं कन्सिडर करणार. हे कुठं तयार होईल, हे एम्ब्रियो सॅकमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके, होती फिमेल गॅमेटोफाईटची. चलो, आता ज्या हायपोडर्मल सेल पहा, हायपोडर्मल सेल इन न्यूसिलस. न्यूसिलस म्हणजे काय, सेंट्रल बल्क आहे. या सेंट्रल बल्कमध्ये असलेले जी हायपोडर्मल सेल आहे ही ॲक्च्युली काय होती, हे डिफरन्शिएट होणार. डिफरन्शिएटमध्ये दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट होणार किंवा ट्रान्सफॉर्म होणार, लक्षात ठेवायचं. ओके, डिफरन्शिएट झाली आणि डिफरन्शिएशन नंतर याच्यापासून आर्केस्पोरियम फॉर्म होणार. आर्केस्पोरियम हे लक्षात ठेवायचं, विच इज ए डिप्लॉइड सेल. आता हे जे आर्केस्पोरियम आहे, हे आर्केस्पोरियम ॲक्च्युली डायरेक्टली ॲक्ट्स ॲज अ MMC. आता इथं MMC म्हणजे ॲक्च्युली काय असेल, इथं असेल मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल. आता फिगर काढून आपण डिस्कस करूया ॲक्च्युली याच्यामध्ये प्रोसेस कशी होती ती. चला, आता सपोज हा आपल्याला ओव्हल पाहायला भेटणार, बरोबर. हा काय आहे, हा न्यूसिलसचा पार्ट आहे. दिस इज न्यूसिलस. आणि ह्या न्यूसिलसमध्ये काय प्रेझेंट आहे, इथं सपोज एक हायपोडर्मल सेल प्रेझेंट आहे. ही हायपोडर्मल सेल डिफरन्शिएट झाली. डिफरन्शिएट झाल्यानंतर ॲक्च्युली याच्यामध्ये ह्या सेलनी काय म्हणून ॲक्ट केलं, MMC म्हणून ॲक्ट केलं. आता MMC ॲक्ट केल्यानंतर ही जी सेल आहे ही कशामध्ये जाईल, ही सेल जाती मिओसिसमध्ये. कशामध्ये गेली, मिओसिसमध्ये. आणि मिओसिसमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली यांनी काय केलं, 4 हॅप्लॉइड सेलचं टेट्रॅड लिनियर स्ट्रक्चर फॉर्म केलं. याला लक्षात ठेवायचं. दीज आर नथिंग बट हॅप्लॉइड लिनियर टेट्रॅड. याला लक्षात ठेवायचं. लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट आपल्याला काय पाहायला भेटतील, या सेलपासून काय तयार झाल्या, 4 सेल्स तयार झाल्या मिओसिसमुळं आणि हॅप्लॉइड्स आपल्याला पाहायला भेटणार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा जो एंड असेल, हा खालचा एंड कसा असेल लक्षात ठेवायचं. दिस इज ॲक्च्युली मायक्रोपिलर एंड. हा काय आहे, मायक्रोपिलर एंड आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि वरचा जो एंड आपल्याला पाहायला भेटेल, दिस इज ॲक्च्युली चलाझल एंड. चलाझल एंड. ओके, आता यापैकी ज्या मायक्रोपिलर एंडकडे प्रेझेंट असलेल्या ज्या सेल्स आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या ज्या खालच्या ज्या 3 सेल असतात ह्या काय होतील, ह्या डिजनरेट होतील. डिजनरेट होणार. आणि त्याच्यापैकी फक्त एकच जी सेल असते टुवर्ड द चलाझल एंड, इट इज ए फंक्शनल सेल. इट इज ए फंक्शनल सेल, वी कॅन से दॅट. ओके, आणि याच्यापासूनच ॲक्च्युली काय तयार होतं, फिमेल गॅमेटोफाईट किंवा एम्ब्रियो तयार होणार. हे लक्षात ठेवायचं. मग आता ही जी सेल आहे, सपोज आपण दाखवली ही सेल आहे, दिस इज ए फंक्शनल सेल, बरोबर. आता ही जी फंक्शनल सेल आहे ही 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाणार, लक्षात ठेवायचं. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथं काय झालं, इथं फर्स्ट मायटोसिस झालं. फर्स्ट मायटोसिस. आता इथं काय, फ्री न्यूक्लिअर म्हणजे इट इज नॉट फॉलो बाय सायटोकायनेसिस. म्हणजे ह्या सेलमध्ये ॲक्च्युली किती न्यूक्लिआय तयार होतील, 1 आणि 2 न्यूक्लिआय तयार होतील. हे लक्षात ठेवायचं आफ्टर फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. ओके, त्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटेल, नंतर झाली सेकंड मायटोटिक डिव्हिजन. सेकंड मायटोटिक डिव्हिजन. सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये ह्या दोन्ही जे काही न्यूक्लिआय प्रेझेंट असतील त्यांची डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटेल. ओके,
डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटतं, याच्यामध्ये इथं प्रत्येक पोलला 2 न्यूक्लिआय फॉर्म झाले. नंतर याच्यामध्ये होईल थर्ड मायटोटिक डिव्हिजन. आता थर्ड मायटोटिक डिव्हिजनमध्ये हे जे काही दोन्ही पोलकडे असलेले जे न्यूक्लिआय ते डिव्हिजनमध्ये जातील. म्हणजे आपल्याला प्रत्येक पोलला काय पाहायला भेटणार, 1 2 3 4 1 2 3 4 न्यूक्लिआय प्रेझेंट आहे. ओके. आता होतं काय का प्रत्येक पोलकडून एक जो न्यूक्लिआय आहे हा सेंटरकडे मूव्ह होतो, लक्षात ठेवायचा. वन ऑफ द न्यूक्लिआय फ्रॉम ईच पोल इज मूव्ह टुवर्ड द सेंटर. आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहायला भेटतं याच्यामध्ये, मग हे लक्षात घ्या. या साईडला 1 2 3 न्यूक्लिआय प्रेझेंट आहे, इथं 1 2 3 न्यूक्लिआय प्रेझेंट आहे, आणि सेंटरला आपल्याला पाहायला भेटणार 2 न्यूक्लिआय आपल्याला पाहायला भेटतील. आता हे जे काही सेकंड आपल्याला पाहायला भेटणार न्यूक्लिआय, हे लक्षात घ्यायचं. ओके. आता ह्या फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन नंतर आपल्याला सायटोप्लाझमिक डिव्हिजन पण पाहायला भेटणार आहे. ओके. म्हणजे याच्या सराउंडिंगला काय तयार होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनची आपल्याला कवरिंग पाहायला भेटणार, आणि इथं प्रत्येक सेलच्या सराउंडिंगला पण प्लाझ्मा मेम्ब्रेनची कवरिंग आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं तयार झालं पहा. याच्यामध्ये किती न्यूक्लिआय प्रेझेंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 न्यूक्लियस प्रेझेंट आहे, आणि सेल्स किती प्रेझेंट आहे, 7 सेल प्रेझेंट आहे. म्हणजे 8 न्यूक्लिएटेड 7 सेल असलेलं आपलं स्ट्रक्चर पाहायला भेटतं. आणि आफ्टर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन द सोलर न्यूक्लिआय इज कॉल्ड ॲज सेकंडरी न्यूक्लियस, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता आपण डिस्कस करूया ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये आपल्याला कोणकोणते स्ट्रक्चर्स पाहायला भेटतात. मेल गॅमेटोफाइट किंवा त्याला एम्ब्रिओ सॅक असं आपण म्हणतो. ओके. आता हा जो खालचा एंड आहे हा कुठच्या साईडचा आपल्याला पाहायला भेटणार, हा असेल मायक्रोपिलर एंड, हे लक्षात ठेवायचं. मायक्रोपाईलकडची साईड आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता ह्या साईडला आपल्याला 3 सेल पाहायला भेटतील डेव्हलप झालेल्या. या 3 सेलपैकी जो सेंटरला प्रेझेंट आहे त्याला आपण कन्सिडर करणार एक सेल, बरोबर. ह्या एक सेलचं ॲक्च्युली फंक्शन काय असतं, एक सेलचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर, म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन इट इज डेव्हलप इनटू झायगोट. याच्यापासूनच ॲक्च्युली झायगोट तयार होईल, लेटर ऑन एम्ब्रियो फॉर्म, लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार दुसऱ्या ज्या लॅटरल साईडला प्रेझेंट असतात त्यांना सिनर्जिड्स असं म्हटलं जातं, सिनर्जिड्स. आता ह्या सिनर्जिड्समध्ये ॲक्च्युली काय प्रेझेंट आहे, इट कंटेन फिलिफॉर्म ॲपॅरेटस किंवा फिलिफॉर्म स्ट्रक्चर. फिंगर लाईक आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार, त्याला फिलिफॉर्म आपण ॲपॅरेटस असं कन्सिडर करणार किंवा स्ट्रक्चर असं कन्सिडर करणार. ह्या सिनर्जीचं फंक्शन काय आहे, इट अट्रॅक्ट पोलन ट्यूब. हे ॲक्च्युली पोलन ट्यूबला सिनर्जीज अट्रॅक्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, हे लक्षात ठेवायचं. चला आता सेंटरला आपल्याला काय पाहायला भेटतं, इथं काय प्रेझेंट आहे, इथं सेकंडरी न्यूक्लियस आहे. सेकंडरी न्यूक्लियस, हा सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे, डिप्लॉइड. आता याच्यामध्ये पण फर्टिलायझेशन होतं, त्याला आपण सेकंडरी फर्टिलायझेशन असं म्हणतो. ओके. आणि ह्या सेकंडरी न्यूक्लियसपासून काय तयार होईल, काय तयार आपल्याला पाहायला भेटणार, तो म्हणजेच काय, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, एंडोस्पर्म न्यूक्लियस. अँड रिमेंबर दॅट प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कसं असेल, हा ट्रिप्लॉइड असेल. इट इज ए ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर, आणि त्याच्यापासूनच एंडोस्पर्म तयार होणार. म्हणजे एंडोस्पर्म काय लक्षात ठेवायचं, इट इज ए न्यूट्रिटिव्ह टिश्यू. लास्ट आपल्याला जे पाहायला भेटतील ह्या काय येतं, ह्या अँटीपोडल सेल्स आहे, अँटीपोडल सेल्स. ओके. ह्या फक्त काय येतं, सपोर्टिव्ह सेल्स आहे. हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतात, डिसइंटिग्रेट होऊन जातील, डिजनरेट होऊन जातील, लक्षात ठेवायचं. ओके. दॅट्स ऑल अबाउट द एम्ब्रियो सॅक, ऑर वी कॅन से दॅट फिमेल गॅमेटोफाइट. आणि हे जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, एक सेल
याच्यामध्ये एक सेल प्लस सिनर्जीज प्रेझेंट आहे. या स्ट्रक्चरला आपण एग ॲपॅरेटस असं पण म्हणतो, हे लक्षात ठेवायचं.